पत्रकार परिषदेला काही समोर गर्दी असावी किंवा काही माणसं घोळका घेऊन पत्रकार परिषद घ्यावी याच्याऐवजी ज्या कारखान्याच्या हा कारखाना काढण्यापासून तर आत्तापर्यंतचं जे काही माझ्यासारख्यानं सुद्धा जे काही परिश्रम घेतलेले आहेत ते परिश्रम अलीकडच्या बऱ्याच नव्या पिढ्यांनासुद्धा माहीत नाहीत. परंतु ज्या कारखाना हा या तालुक्यातल्या जनतेचं भवितव्य घडवण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही सगळेजण त्या पिढीतले आदबलो आणि म्हणून त्या कारखान्यानंच आज काय स्थिती आणून ठेवली आणि म्हणून त्या कारखान्याच्या दरवाज्यावरच जाऊन आपण पत्रकार परिषद घेऊन आपली मागणी करायची असं जाणीवपूर्वक ठरवून या ठिकाणी या गेटसमोर आम्ही आलेलो आहे. त्याला माणसं उपस्थित ठेवायची वगैरे हा औपचारिकपणा न करता इथं येऊन करायची या हेतून आम्ही इथे येऊन ती करतो आहे. या कारखान्याची स्थिती गेल्या कित्येक वर्षापासून त्या संबंधीचं म्हणजे एखादं पेशंट ज्या वेळेला आजारी पडायला सुरुवात होते तर ती आजारी पडायला सुरुवात झाल्यापासून विजय देशमुख साहेब आम्ही तरी सारखं हे काही तुम्ही याच्या गर्तेमध्ये चालवला आहे हा साखर कारखाना अशा प्रकारचे इशारे वेळोवेळी देत होतो आणि त्यातून सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याही आम्ही वॉर्निंग देत होतो. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आणि मधल्या काळात तर असं काही एक घबाड सापडल्यासारखं ही मंडळी सत्ता चालवणारी मंडळी वागली की या कारखान्यामध्ये ज्या वेळेला इथेनॉल प्लॅन्ट काढायचे पिचड साहेब मला त्यांनी ते प्रत्येक वेळेला ते मला विचारायचे आणि याही वेळेला विचारलं त्यांनी की इथेनॉल प्लॅन्ट काढायचा मंजूर करायला आम्ही चाललो आहे दिल्लीला, काय तुमचं काय मत आहे. म्हटलं इथेनॉल प्लॅन्ट काढलाच पाहिजे कारण त्याच्यामधून 2 पैसे भाव शेतकऱ्यांना जास्त मिळेल आणि म्हणून इथेनॉल प्लॅन्ट काढला, तो चालू झाला. त्याच्यामध्ये काय काय झालं वगैरे तो इतिहास मी सांगत नाही कारण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कितीचा प्लॅन्ट आणि केवढ्यापर्यंत नेऊन घातला वगैरे हा सगळा जो काही त्या काळामध्ये सुद्धा खूप पैसे मिळणार आहेत या अर्थानं जो काही माजुरीपणा केला कारभाराचा आणि ह्या कारखाना पूर्णपणे गर्तेत नेऊन घातला आणि त्याचे सगळे परिणाम जे काही आता निचोड जो काही भोगायला लागतो आहे तर तो निचोड आता ह्या भोगण्याच्या एकदम टोकावर आलेला आहे. आणि तरी पण हा कारखाना चालला पाहिजे अशा अर्थानं सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकरी अशी चर्चा करत होता की काही हो पण कारखाना चालला पाहिजे. पण कारखाना चालला पाहिजे यासाठी जे काही लोकांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे, जो काही कळ काढली, तर याचा अर्थ असा नाही कारखाना चालवणाऱ्यांनी असा समजून घेऊ नये की लोक आत्तापर्यंत हे कळ काढलेली आहे आणि आम्ही किती जरी समजा कसंही वागलो तरीसुद्धा आमच्यासारख्यांवर सुद्धा कदाचित पत्रकार परिषद घेतली हा सुद्धा कारखान्याला काहीतरी बिघाड होण्यासाठी आम्ही काहीतरी यंत्राला चावी मारतो का इथं अशा प्रकारचं आरोप करून सुद्धा ही सुद्धा याच्यामध्ये बिघाड आणणारी गोष्ट आहे अशा स्वरूपाचं सुद्धा कांगावा केला जाईल. परंतु त्याची पर्वा न करता आम्ही आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसांच्या सहनशीलतेचा जो कडेलोट झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये निदान लोकांच्या वतीनं आम्ही ऊस उत्पादक म्हणून आहोत आणि त्या ऊस उत्पादक म्हणून तरी आपण सगळ्या संचालक मंडळानं कुठल्याही परिस्थितीमध्ये संगमनेरच्या थोडासा कमी म्हणजे कायमच कमी भाव घेत आलेलो आहे. म्हणजे भांगरे जे आपले चीफ अकाउंटंट होते त्यांनी हिशोब काढला, आम्ही पुस्तिका काढली होती त्याची की गेल्या 92 पासून आत्तापर्यंत 127 कोटी रुपये अकोल्याच्या लोकांनी संगमनेरपेक्षा कमी घेतलेत आणि एवढी सहनशीलता सहन करूनसुद्धा अजूनही या लोकांच्या अकोल्याच्या लोकांच्या नशिबी जर अशा प्रकारचा जर वनवास येणार असेल आणि तो कारखाना कोणत्या अवस्थेत चाललेला आहे हे सगळं लोकांना पाहायला मिळत असतानासुद्धा आणि अशा याच्यात राजकीय काही क्रेडिट घेण्यासाठी म्हणून का होईना या तालुक्यातल्या ज्या अजित पवार हा एक महाराष्ट्र राज्यातला साखर कारखान्यांचं वाटोळं करणारा माणूस आहे आणि त्यांनी त्यांचा एक लाडका नेता या ठिकाणी लाडका करून ठेवलेला त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही पैसे मिळालेत तर ते जणू काय आमच्या फार म्हणजे आम्ही पराक्रम केला ते 100 कोटी मिळालेत. पण ते 100 कोटी मिळाले का होईना तुम्हाला आम्ही क्रेडिट द्यायला तयार आहोत, तुमचं काहीतरी दर्शन घ्यायचं झालं तरी घेऊ, पण
तुम्ही शेतकऱ्यांना त्या याच्यातले काहीतरी तुम्ही या निमित्तानं, या भावाच्या निमित्तानं काहीतरी थोडंफार द्यायला पाहिजे. तर ते अजिबात न देता 2700 रुपये जे काही दिलेत त्याच्यावरच आटोपायचं. आणि मग आम्ही अमक्याला तर हे दिले. तर मी एक मध्ये उपोषणाचं नोटीस दिलं होतं. मला इथं सर्वपक्षीय मिटिंग घेतली होती. त्यावेळेला कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की ते पैसे आल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय पुन्हा एकदा मिटिंग घेतो आणि सगळ्यांच्या समोर सांगतो की बा काय काय कुठं कुठं खर्च करायचे काय. पण ते 100 म्हणजे 94 कोटी ॲक्च्युली जरी ते आले असले, ते 94 कोटी एखाद्या कुठल्या तरी बाजारला पिशवी घेऊन बाजारला जातो तशा प्रकारचे 94 कोटी आले कुठं आणि गायब झाले कुठं आणि कसे खर्च झाले. सर्वपक्षीय मिटिंग नाही, फिटिंग नाही, काहीच पत्ता नाही, विचार विनिमयसुद्धा नाही. एवढं बेदरकारपणे कारभार करून आणि लोकांना मात्र त्या पैशापासून वंचित ठेवणं. इकडं महाराष्ट्रामध्ये इतका 3200 रुपये, 3500 रुपये, 3600 रुपये ज्या अजित पवारांनी हे पैसे दिलेत, त्यांच्या कारखान्यानं त्यांनी किती दिलेत? मला वाटतं 3500-3600 रुपयापर्यंत भाव दिलेला आहे. तेव्हा असे एवढे भाव महाराष्ट्रामध्ये दिले जात असतानासुद्धा आणि इथं अकोल्याच्या लोक कष्ट करून पिकवणारा ऊस त्याला मात्र बाजार मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये निदान आपण आपलं कर्तव्य जागरूक ऊस उत्पादक म्हणून तरी, ते कोणाच्याही याच्यासाठी नाही किंवा कुठलंही क्रेडिट घेण्यासाठी नाही, तर एक राजकीय कुठलाही विचार न करता ऊस उत्पादक, जागरूक ऊस उत्पादक म्हणून जाहीरपणे एकदा चावडीवर बोंब मारणं आणि ह्या कारखान्याच्या गेटसमोर आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये संगमनेरच्या खालोखाल 50-1 रुपये कमी त्यांनी 3050 दिले असतील, तर आम्हाला 3000 रुपये तरी अकोल्याच्या लोकांना ह्या 94 कोटी रुपये जे आणलेत त्याच्यातला हिस्सा या अकोल्याच्या लोकांना मिळाला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. आणि जो काही आत्तापर्यंत तुम्हाला वाटत असेल की लोक काही आमच्यावर काही बोलत नाहीत वगैरे, पण तुम्ही असं समजू नका. श्रीलंकेच्या राजाचं काय झालं? राजे रजवाड्यांना सुद्धा त्यांची घरदारं सोडून पळून जावं लागलं. तसं तुम्हाला ह्या कारखान्यावरून जायला पळता भुई थोडी होईल, असा एक उद्रेक लोकांचा होईल आणि तो होण्याची शक्यता जवळ आलेली आहे. तेव्हा त्याची वाट पाहू नका आणि लोकांना प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांचा जो काही उद्रेक आहे तो वाढणार नाही, यासाठी आता ह्या सीझनमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एक 3000पर्यंतचा भाव हा दिला पाहिजे आणि तो दिवाळीच्या आतमध्ये त्याचं वाटप केलं पाहिजे. पुढं काय व्हायचं असेल ते तुमचं तुम्ही बघा, परंतु आता ही मागणी लोकांची, शेतकऱ्यांची पूर्ण केली पाहिजे. आणि माझं तर दुसरंही असं मागणं आहे की जे कोणी शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी असतील, म्हणजे इथं त्यांना कारभार करणाऱ्यांना जोडीदार असणारे जे डायरेक्टर आहेत, त्यांनासुद्धा मी प्रेमाची विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं तिथं गेलेले आहात, तुम्हाला काही सांगितलेलं आहे का? हे 94 कोटी कसे खर्च केले, काय केले? तुम्हाला काही हिशोब सांगितलेला आहे का चेअरमननी? किंवा तुमच्या डायरेक्टर बोर्डात काही चर्चा झालेली आहे का? झालेली असेल तर ती लोकांसमोर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगा. नाहीतर तुम्ही जर असं म्हणत असाल, बऱ्याच वेळा आम्हाला ऐकायला येतं, अहो आम्हाला काहीच कळू दिलं नाही त्यांनी, आणि काहीच कळू न देता जर हे 94 कोटीसुद्धा खर्च केले गेले असतील, तर ज्यांना असं म्हणायचं असेल की आम्हाला काही कळलेलं नाही, तर मला असं वाटतं की कृपा करून त्यांना आमची विनंती आहे की शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या संचालक पदाचे राजीनामे द्यावेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहावं. कारखाना EV जर तुम्हाला सांगत नसतील तर तिथं राहून तरी तुमचा काय उपयोग, आणि तुम्हाला सांगत असतील तर सांगितलं असेल तर ते बाबांनो लोकांसमोर मांडा. काय झाले त्या 94 कोटी रुपयाचं हे जरा लोकांच्या समोर त्या संचालकांनी मांडावं. ज्यांना माहीत पडलं नसेल त्यांनी एक तर माहिती करून द्या, नाही तर मग आम्ही राजीनामे देतो असं म्हणून त्यांनी राजीनामे द्यावेत. मला असं ऐकायला मिळालं की पुष्कळ काही लोक राजीनामेसुद्धा देण्याच्या तयारीत आहेत. असले तर त्यांचं आम्ही स्वागत करू आणि जाहीरपणे अभिनंदन करू, किंवा एकतर पैसे तरी द्यायला आम्ही भाग पाडतो, किंवा नाही तर मग आम्ही राजीनामे देतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी अशी जाहीरपणे मी मागणी करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना आम्ही काही वाईट साईट काही बोलत नाही, त्यांना आम्ही विनंतीच करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखाना हा चालला पाहिजे. हीच भूमिका आहे. याच भूमिकेतून आम्ही आत्तापर्यंत पाठिंबा देत आलो आहे. आम्ही अंतर्गत काही समजा तुम्हाला सूचना केल्या असतील, पण त्या सूचनासुद्धा अशाचसाठी होत्या की कारखाना चालला पाहिजे
आणि म्हणून आत्ताही असं म्हणतो आहे की सूचना करतो आहे की कारखाना चालला पाहिजे. ह्याच अर्थानं कारखाना ज्यांच्या ऊस उत्पादकांच्या जोरावर चालतो त्या ऊस उत्पादकांना दुर्लक्षित करून किंवा त्यांना इतकं गृहीत धरून की त्यांच्यावर काही आम्ही अन्याय केला तरी तो कारखाना चालला पाहिजे म्हणून लोक सहन करतील, तर हे चालणार नाही फार दिवस. कारण तो चालला पाहिजे म्हणून कारखाना चालवणाऱ्यांनी कसंही वागलं तरी चालेल, पण आम्ही मात्र किती कमी भाव घेऊ अशा प्रकारचं तुमचे दिवस फार चालणार नाही. त्याला कुठंतरी आव्हान मिळेल, त्याला कुठंतरी उद्रेक होईल लोकांचा. आणि जसं राजेवाड्यांचं होतं ते त्यांना राजवाडे सोडूनसुद्धा जावं लागलं, तशा प्रकारची परिस्थिती ओढवून घेऊ नका, अशा प्रकारची मी यांना नम्रपणाची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.